संभाजीनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना पाण्याचा प्रश्न आता पेटण्याची शक्यता आहे। संभाजीनगर आणि नाशिकमध्ये हा पाण्याचा प्रश्न पेटू शकतो। संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये 102 गावांमध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 24 तास उलटून देखील प्रत्यक्षामध्ये पाणीच सोडलं गेलं नाहीये, त्यामुळे संताप होतोय। नितीन थोरात आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट्स देतील। नितीन, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे आणि आता हा पाणी प्रश्न पेटू शकतोय? यामिनी खरंय, सध्या मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातच काल एक आदेश जारी करण्यात आला होता आणि त्या आदेशामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2 तालुक्यांना आणि नगर जिल्ह्यातल्या 1 तालुक्यांना अशा 3ही तालुक्यांना मिळून 102 गावातील नागरिकांना पिण्यासाठी जे पाणी मिळणार होते आवर्तन आपल्याला मिळणार होतं आणि तसा आदेशही शासन स्तरावरती झाला होता। मात्र तो तात्काळ आदेश पाणी सोडणं अपेक्षित असताना 24 तास उलटून देखील अद्यापही या कार्यालयाकडून पाणी सोडण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात आदेश झाल्यानंतरही पाणी का सुटत नाही असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे। अधिकाऱ्यांना याविषयी संपर्क साधला आहे, परंतु शासनाकडून आदेश झाले आहे, मात्र नाशिक विभागाकडून अद्यापही आम्हाला काही कळवण्यात आलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। अगदी धन्यवाद नितीन या माहितीसाठी। तर संभाजीनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमधला हा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आपण बघतोय। जवळपास 100 पेक्षा अधिक गावं आहेत जिथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे। अहमदनगरमध्ये सुद्धा यामधल्या काही गावांचा समावेश यामध्ये होताना दिसतोय। त्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये तात्काळ पाणी सोडावे असे आदेश देण्यात आले। मात्र नागरिकांची मागणी असताना सुद्धा अजूनही 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा पाणी काही नागरिकांना मिळालेलं नाहीये, त्यामुळे नागरिक आता संताप व्यक्त करतात। पाण्याचा दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय। एकूणच विदर्भाचा भाग असेल, मराठवाडा हा टँकरवाडा होत चाललेला आहे। अनेक वाड्या आणि कित्येक हजारो वस्त्यांना सुद्धा टँकरच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये पाणी पुरवणं सुरू आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। राकेश गुजरे कार्यकारी अभियंते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राकेश जी, खरं तर मराठवाडा हा गेल्या काही महिन्यामध्ये टँकरवाड्यासारखा भासायला लागलेला आहे। काय नेमकं नियोजन केलं जाणार आहे या सगळ्या इथल्या नागरिकांसाठी? काल 23 तारखेला मान्य कार्यकारी संचालक यांच्या स्तरावरून नांदूर मधमेश्वर कालव्याकरता 800 MCFT पाणी सोडण्याचे आदेश झालेले आहे निर्गमित। त्याप्रमाणे काल आम्ही दुपारीच आम्हाला आदेश प्राप्त होतात। आम्ही कालपासून त्याबाबत राकेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अंबादास जी, हा प्रश्न मराठवाड्यामध्ये इतका गंभीर स्वरूप धारण करतोय, काय नियोजन केलं पाहिजे शासनाने? काल खरं तर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली, 5 पालकमंत्र्यांनी दांडी मारलेली या बैठकीला। शासन खरंच गंभीर वाटतंय का लोकांच्या या प्रश्नाबद्दल आता तरी? नाही, आपण स्पेसिफिक आता तुम्ही नांदूर मधमेश्वर विषयी बोलत होते आणि हे 2 वेगवेगळे विषय आहे। आपल्याला स्पेसिफिक कोणत्या विषय उत्तर पाहिजे ते सांगा, मग मी बोलतो। आपण ही सगळी परिस्थिती अंबादासजी दाखवतोय। एकीकडे नाशिक मधली परिस्थिती, संभाजीनगर मधली आणि अहमदनगर मधली, सगळीकडे सारखी स्थिती आहे पाण्याची, कारण यावर्षी पाऊसच तेवढा नाही। त्यामुळे मराठवाड्यात जवळपास आत्ताच्या घडीला 1850 टँकर चालू आहे। 8500 गावापैकी 1850 गावामध्ये पिण्याचं पाण्याचे टँकर चालू आहे। एक नगरपालिका क्षेत्र, महापालिका क्षेत्र वेगळं। संभाजीनगर सारख्या शहरामध्ये 8 दिवसाला 9 दिवसाला पाणी आहे। त्याच्यानंतर जालन्यासारख्या शहराला सुद्धा अशी स्थिती आहे। आणि जनावरांचा चारा हा सुद्धा एक विषय, मोठ्या प्रमाणावर जनावर विक्री शेतकरी करतायत, हा एक मोठा इश्यू आहे। आणि या सगळ्याच्यात माझा हा प्रश्न आहे की हा आजचा प्रश्न नाही आहे, याचं नियोजन डिसेंबर जानेवारी पासून प्रशासनानं करायला पाहिजे होतं।
ते काही केलेलं दिसत नाही. चाऱ्याविषयी कलेक्टर सांगतात आमच्याकडे चाऱ्याची कुठेच अडचण नाही. मग माझा प्रश्न आहे की जनावरं का विक्री होत आहेत वेगवेगळ्या बाजारामध्ये? तुम्ही नगरमध्येच मोठे मोठे बाजार आहेत, चौकशी करा. मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातले जनावरं विक्रीला या बाजारामध्ये. तेव्हा सरकार इथं कुठेतरी कमी पडतंय. काल मुख्यमंत्री आले आणि फक्त टँकर पटापट लावा वगैरे. मुख्यमंत्र्यांनी एवढं टँकर लावणं मी काही सिरियस विषय नाही असं म्हणणार नाही, पण फक्त टँकर लावून काही पाणी टंचाई संपणार आहे का? पाण्याचा स्तोत्र काय आहे, पाण्याचे जलसाठे काय आहे, कोणत्या कोणत्या धरणात किती पाणी आहे, त्याचं नियोजन किती तारखेपर्यंत करायचंय, मग ते कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आवश्यक होत्या, त्या काही झालेल्या नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्ही नांदूर मधमेश्वर, हा एक वेगळा प्रश्न आहे. हा जे नांदूर मधमेश्वर याच्यातून जे पाणी सोडलं हे तर मराठवाड्याचं हक्काचं पाणी आहे. आणि गोदावरी खोऱ्यात काय फक्त मराठवाडा येत नाही, त्याच्यामध्ये सिन्नर येतं, कोपरगाव येतं, वैजापूर येतं, गंगापूर येतं. आणि हे नांदूर मधमेश्वरचं पाणी तिथपर्यंतच आहे, पूर्ण मराठवाड्यासाठी नाहीये हे पाणी. हे फक्त मराठवाड्यातले गंगापूर म्हणजे संभाजीनगर जिल्हे गंगापूर आणि वैजापूर, कोपरगावचा भाग, सिन्नरचा भाग, एवढा पुरतं नांदूर. आणि त्याच्यामध्ये हे पाणी रिझर्व्ह आहे मराठवाड्यासाठी. उलट याच्यातलं पाणी नाशिक शहराला सुद्धा पिण्यासाठी वापरलं जातं, पिण्याचं पाणी म्हणून. त्याच्यानंतर शहापूर सारख्या ठिकाणी सुद्धा पाणी वापरलं जातं. त्यामुळे हे पाणी आपण एका महाराष्ट्रातले आपण सगळे एका आईचे लेकर आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे नाशिक नगरच्या लोकांना की हे पाणी मराठवाड्यातले आम्ही तुमचेच भाऊ आहोत, हे पाणी आम्हालाही आवश्यक आहे, तुम्हालाही आवश्यक आहे, याच्यात वाद करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. अगदी धन्यवाद अंबादासजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी.